ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಹೇಗಿದ್ದಾರೆ? ನಮ್ಮ ಭಾರತದ ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ನಮ್ಮನ್ನು ಹೇಗಿದ್ದೀರಾ ಅಂದರೆ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳುವ ಸಂಪ್ರದಾಯ. ಆದರೆ ಇಂದಿನ ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ, ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಸ್ಥಿತಿಗತಿಯನ್ನು ನೋಡಿದರೆ, ನಮ್ಮ ಹತ್ರ ಯಾರಾದರೂ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಹೇಗಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಬಾಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಬಹುದು, ಬಟ್ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ತಕ್ಷಣ ಹೇಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳೋದು ಮೇಡಮ್. ದೈಹಿಕವಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡೋದಾ, ಕಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡೋದಾ, ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳೋದಾ, ಅಥವಾ ಅವರ ವರ್ತನೆಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಡತೆಯಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳೋದಾ? ಹೇಳಲಿಕ್ಕಾಗಲ್ಲ. ನಿನ್ನೆ ತನಕ ನನ್ನ ಮಗು ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು, ಈಗೀಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಮೊನ್ನೆ ತನಕ ನಾನು ಏನು ಹೇಳಿದ್ರೆ ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳ್ತಿದ್ದ, ಈಗ ನನ್ನ ಕಂಟ್ರೋಲಿಗೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಈಗ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾನೆ, ಅದೇ ಮುಂದೆ ಏನು ಹೇಳಬೇಕಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇದು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಸ್ಥಿತಿಗತಿ ನಮಗೆ ಆತಂಕ ಅಥವಾ ಚಿಂತನೆ ಮಾಡುವಂತಹ ಸಮಯ. जेवढं चालत नाही तेवढं बोटावरती चालत आहे. आज मुलं सगळी मोबाईल, कम्प्युटर या सिस्टममध्ये गेलेले आहेत. तर माझं एवढं विनंती आहे की जेव्हा मोबाईल मुलं घेतात तेव्हा पालकांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपलं मुलगा कुठल्या पद्धतीचं शिक्षण घ्यायला मोबाईलमधनं. आज गुगलवरती तुम्ही मारला, गुगलवरती शोधला, आपल्याला जन्म दिलेला आई वडील सोडलं तर या गुगलवरती सगळ्या पद्धतीचं सिस्टम आता अवेलेबल आहे. तर माझं एवढंच विनंती आहे, आम्ही सर्वजण मिळून आमच्या मुलांचं भविष्य चांगल्या पद्धतीने घडवून देऊया आणि आपल्या गावचं, आपलं स्वतःचं आणि आपल्या देशाचं नाव एक लेवल, एक स्तरावरती आणण्यासाठी आम्ही सर्वांनी एकजूट होऊन आमच्या मुलांचं भवितव्य आम्ही घडवूया. लास्ट एक सांगायचं म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये आज माउंट कार्मेल स्कूल इथं सगळ्यांना शिक्षण देत आहे, आम्ही खरंच थँकफुल आणि चांगलं हे म्हणायला पाहिजे की अशी एक संस्था आमच्या रामनगरमध्ये इथं चांगल्या पद्धतीने एक शिक्षण देत आहे. त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊन आमच्या मुलांचं भविष्य, आमच्या मुलांचं भवितव्य आम्ही चांगल्या पद्धतीने घडूया. आणि इथं मला बोलून 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार आहे. जय हिंद, जय भारत.